आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बॉस, तुला 100 वर्ष आयुष्य आहे। मी तुलाच फोन करणार होतो। मला सांग, काय अपडेट आहे? केदार, इकडे गडबड झाली रे। का? काय झालं? त्याने पुन्हा काही केलं का? नाही, त्याने मला काही केलं नाही, पण मी जेव्हा त्याच्या खोलीत गेले होते की काही सापडतंय का हे बघायला, त्यावेळेस त्याच्या खोलीत एक वेगळाच माणूस होता। जेव्हा मी बाहेर घरच्यांना हे सगळं सांगितलं त्यावेळेस युवराज एकदम घाबरला, टेन्शनमध्ये आला आणि त्यांनी सगळ्यांना असं सांगितलं की नाही, माझ्या खोलीत कोणीच नाहीये। शेवटी कौशिकी मॅडम म्हटलं की ठीक आहे, आपण त्याच्या खोलीत जाऊनच चेक करू। पण तेव्हा तो माणूस तिथे नव्हताच। कुठे गेला असेल तो माणूस? तो माणूस जर खरंच युवराजचा मित्र होता तर तो खोटं का बोलत होता? आणि युवराजनी पण का लपवलं असेल हे सगळ्यांपासून? नाही बॉस, काहीतरी गडबड आहे। एकतर तो माणूस युवराजचा मित्र नाहीये किंवा युवराज खोटं बोलतोय। एवढंच नाही, त्यांनी सगळ्यांसमोर मला खोटं ठरवलंय। मी त्याच्यामध्ये आणि त्याच्या बहिणीमध्ये भांडण लावते असं तो सगळ्यांसमोर बोलला। पण बॉस, तो माणूस खरंच युवराजचा मित्र होता? तेच तर नाही माहिती ना। आणि तो जर युवराजचा मित्र नव्हता तर त्याच्यामध्ये आणि युवराजमध्ये काय संबंध आहे? बरं, त्या माणसाचा विषय काढल्यावर युवराज काय एवढा घाबरतोय? या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं नाही आहेत आपल्याकडे केडी। बॉस, कदाचित ना हा माणूस युवराजचं सत्य समोर आणायला आपल्याला कामी पडू शकतो। करेक्ट, पण आता त्याला शोधायचं कुठे? आपल्याकडे वेळ खूप कमी आहे केडी। मला निशीची खूप काळजी वाटते रे। ती कुठल्या तरी खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकतीये असं वाटतंय मला। केडी, आपण लवकरात लवकर त्या माणसाला शोधलं पाहिजे आणि काहीही करून निशीला वाचवायला पाहिजे। मी माझ्या बाळाला झोपेतनं उठवलं कारण माझ्या इराचा बर्थडे आहे। आता आधी डोळे बंद कर, विश माग आणि मग बंद करा डोळे। ओके, हॅपी बर्थडे माझं बाळ, तुझा फेवरेट केक। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे माझी इरा, हॅपी बर्थडे टू यू। माझ्या इराचं फेवरेट फ्लेवर आहे ना? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर।